राजा गावात कसपट शिराय जागा नाही. 80,000 कुत्र्यांनी अवघा संगमेश्वर वेडून टाकला. शंभूराज तुम्ही रायगड जवळ करा, तुम्ही रायगड जवळ करा. शंभूराजे ताडकन पाठीमाग फिरले. महादेवाच्या शिवपिंडीकडे पाहिलं. कविराज कोण फितूर, जाऊ द्या ना शंभूराजे. कविराज स्वकीयांची घाव सोसण्याची सवय झाली शंभूराजाला. आणि नाव ऐकलं कुणोजी, कुणोजी, कुणोजी. ए महादेवा, जन्माला आल्याबरोबर आई सोडून गेली. चालाय बोलाय शिकलो, आजीनं हात सोडला. वाटलं होतं बापाच्या खांद्यावरती बसेन. अवघा 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 अवघिंद स्वराज्याचा फडकणारा भगवा स्वतःच्या डोळ्यात साठवेन. बापापासूनही मला वेगळं केलंस. वडील गेल्याची बात कळाली. धावत रायगडी आलो. वाटलं होतं सोयराबाईच्या कुशीत शिरावं, तसा तसा रडावं, दुःखाला मोकळी वाट करून द्यावी. त्या आईनेही आमच्या जेवणामध्ये विष घालवलं. महादेवा, कोणत्यानी तिच्या डावात अडकवलंस रे या शंभू बाळाला. परक्यांचे गाव सोसताना मनाला दुःख होत नाही रे महादेवा. सांग ना महादेवा, बोल ना महादेवा. अरे कोणत्या जन्माचा उट्ट फेडतोयस? हे महादेवा, तुला जर संभाजीचं बलिदानच हवंय ना, तुला जर मला हेच मरण द्यायचं आहे ना, संभाजी याच मरणाला समोर जाईल. कविराज बोलतात. शंभूराजे काय बोलतात? कविराज, 10-12 कुत्री एकत्र आली म्हणून सिंहाचा छावा कधी माघार घेत नसतो. सिंहाच्या जबड्यात हात घालून जात धावणारा हा संभाजी, याला मरणाची भीती कसली?